हाय एव्हरीवन. मागच्या भागांमध्ये आपण पाहिलं की बाबांची बदली झाल्यामुळे आम्ही एका नवीन गावात गेलो. तिथे माझे काही मित्र झाले. आम्ही पिकनिकला गेलो आणि तिथे एका हडळीने आमच्या मित्राचा बळी घेतला. मग नंतर एका दुसऱ्या मित्राबरोबर आम्ही परत इन्व्हेस्टिगेशन म्हणून तिकडे गेलो आणि त्या दुसऱ्या मित्राचाही बळी गेला. मग त्यानंतर आम्ही पूर्ण लक्ष ठेवलं सगळीकडे. लांब केसवाली बाई आणि पाल, खास करून यांच्यावर आम्ही खूप लक्ष ठेवलं. पुढे काय घडतं तेच मी या भागात सांगणार आहे. तर पाहूयात आता एक छोटासा इंट्रो आणि मग त्याच्यानंतर करूयात गोष्ट सुरू. डोळे उघडले. अनोळखा सिलिंग फॅन. दवाखान्यात होतो मी. आई बाजूलाच होती. किती वेळ झाला होता बेशुद्ध होऊन काही कळायला मार्ग नव्हता. मी संपलो नव्हतो तर. आईकडून असं समजलं की त्या पोस्टवाल्या बाईने मला दवाखान्यात आणलं. ज्या बाईला हडळ समजून पाठलाग केला होता तिनेच मला वाचवलं होतं. संग्रामचा काहीच पत्ता नव्हता कुणाला. 2 दिवस उलटून गेले होते मला बेशुद्ध अवस्थेमध्ये. मी आईला सगळी घडलेली गोष्ट सांगितली. आई ऐकत तर होती, पण तिचा विश्वास बसतोय असं काही दिसत नव्हतं. कामवालीबद्दल ऐकल्यावर तिने डोळे विस्फारले. कामवाली 2 दिवसांपासून अचानक गायब झाली होती. पोलिसांनी तिचा शोध चालू केलाच होता, पण मला माहीत होतं की शोधकार्य निष्फळ ठरणार होतं. पोलिसांनी आता डाकघराला सील ठोकलं होतं. कुणालाही आत प्रवेश निषिद्ध होता. 2 मुलं त्याच जागेवरून मिसिंग झाली होती. मला इतकं नक्की माहीत होतं की काही महिन्यात ती हडळ परत येणार. त्याआधी काहीतरी करणं गरजेचं होतं. 4 दिवस खूप विचार केला घरी, पण कारण काही सुचलं नाहीच. माझ्या पॉकेट मनीचे सगळे पैसे बरोबर घेतले. बॅगमध्ये पुस्तकांच्या जागी कपडे भरले आणि शाळेत जातोय असं भासवून निघालो. माहीत होतं की याचे परिणाम काय होतील, पण काहीतरी करायला हवं होतं. नुसतं बसून हा प्रश्न सुटणार नव्हता. मनात आईबाबांना सॉरी म्हणून निघालो होतो. शब्दांत सांगता येणार नाही तो आनंद, जेव्हा 5 दिवसांनंतर आपलं घर पाहिलं. इतकं रडू फुटत होतं, पण मी थांबवून ठेवलं होतं. नंतर आईबाबांना मिठी मारून तो रडायचा प्रोग्रामही झाला. पहिल्यांदाच 5 दिवस घराच्या बाहेर एकटा राहून आलो होतो. आल्या आल्या पहिले धपाटेही खाल्ले होते. मी जरी लहान होतो, रडत होतो, तरी रिकाम्या हाती आलो नव्हतो. यावेळेस हळदीच्या अटॅकसाठी तयार होतो. सगळ्या मित्रांना सावध राहायला सांगितलं होतं. सगळे लांब केसवाली बाई आणि पाल शोधण्यात एक्सपर्ट झाले होते. नाही, आम्ही अजून एक मित्र गमावणार नाही. आता जायचा नंबर त्या हडळीचा होता. आतापर्यंतच्या आमच्या इन्व्हेस्टिगेशनद्वारे आम्हाला 3 जणींवर संशय होता. एक, अभिषेकच्या छोट्या बहिणीला सांभाळण्यासाठी ठेवलेली नवीन आया, जिचे केस लांब होते. दुसरी, मटणवाल्या सलीमची ती दूरची नातेवाईक, जिला त्याने सुद्धा पहिल्यांदाच पाहिली होती. तिच्या केसांची लांबी समजत नव्हती कारण ती नेहमी बुरखा घालायची. आणि तिसरी, आमच्या शाळेत इंग्रजी शिकवण्यासाठी आलेली नवीन टीचर सुलेखा मॅडम. चांगले लांब सडक केस. ते 5 दिवस मी दूरच्या एका मठाच्या धर्मशाळेत काढले होते. शाळेतल्या पिऊन काकांकडून समजलं होतं की त्या मठात एक दिव्य पुरुष आहेत जे मदत करू शकतील. 5 दिवसात काही गरजेच्या गोष्टी शिकून घेतल्या. 2 महिन्यात सोमवती अमावास्या आहे हे दिसल्यावर त्या दिव्य पुरुषाने ती त्याच दिवशी अटॅक करणार असं भाकीत केलं होतं. अमावास्येच्या 2 दिवस आधी गावात येण्याचं वचन देखील दिलं होतं. काही ताईत, हळद, त्रिशूळाचे लॉकेट्स अशा वस्तू घेऊन मी परतलो होतो. ती कशा प्रकारे आवाज देऊन वशीकरण करायची ते आम्ही पाहिलंच होतं. त्याचपासून वाचवण्यासाठी ताईत आणि लॉकेट्स होते. त्याचबरोबर आम्ही हनुमान चाळीसा देखील पाठ केली होती. आम्ही लहान मुलं वर्सेस ती हडळ. लढाई काही सोपी नव्हती, पण मी तयार होतो. काहीही झालं तरी अजून एक मित्राचा बळी द्यायला आम्ही तयार नव्हतो. ते दिव्य पुरुष वचन दिल्याप्रमाणे गावात अवतरले. बातमी हा हा म्हणता गावात पसरली आणि एकच गर्दी शंकराच्या देवळाकडे उसळली, जिथे ते वास्तव्याला होते. पण ते कुणालाही भेटत नव्हते. फक्त आम्हालाच माहीत होतं की ते का आले आहेत. अभिषेकने त्यांच्या आईबाबांना सांगून आयाला 3 दिवस सुट्टी दिली होती.
शाळेची टीचर दररोज शाळेत येत होती आणि सलीमची नातेवाईक घराच्या बाहेर निघतच नव्हते. कुणीही माळरानाकडे जाताना दिसलं नव्हतं. आमची बेचैनी वाढली होती, कारण आमच्या प्लॅनप्रमाणे आत्तापर्यंत ती कोण आहे हे कळणं गरजेचं होतं. शेवटी तो दिवस उजाडला. गरम पाण्याने आंघोळ करून गंगाजलामध्ये ताईत आणि लॉकेट्स बुडवून बॅगेत भरले. ठरल्याप्रमाणे त्या दिव्य पुरुषाचा यज्ञ डाकघराच्या ठिकाणी चालू झाला असणार. इंग्रजीची टीचर आम्हाला द मून वर निबंध लिहायला सांगून विचार करत बसली होती. इतक्यात तिची तब्येत बिघडली. जमिनीवर कोसळून आकडे आल्यासारखी करू लागली. नक्कीच यज्ञाचा परिणाम, मी विचार केला. काही सेकंदात ती पूर्ववत झाली. सगळी मुलं घाबरल्याने तिने माफी मागितली आणि म्हणाली की हा प्रॉब्लेम तिला लहानपणापासूनच होता. अभिषेक, तू आमच्या बाजूला राहतोस ना बाळा? टॅक्सीने येशील माझ्यासोबत? मग तिथून जा घरी. अभिषेकला काय बोलावं ते सुचेना. ताईत आणि लॉकेट असल्यामुळे त्याच्यावर जादू चालली नव्हती बहुतेक. नशिबाने पीटीच्या सरांनी बाहेरून हे संभाषण ऐकलं आणि मॅडमना घरी सोडायची जबाबदारी घेतली. तिचा पहिला डाव तर फसला होता. सरांना धोका नव्हता, कारण तिचे टार्गेट्स नेहमी लहान मुलंच होतो. शाळा सुटली आणि आम्ही ठरल्याप्रमाणे माळरानाकडे निघालो. सगळ्यांच्या हातात ताईत आणि गळ्यात लॉकेट्स होते. माळरान अर्ध पार केल्यावर यज्ञाच्या मंत्राचा गंभीर आवाज कानावर पडू लागला. थोड्या वेळाने तो यज्ञ संपला. ते दिव्य पुरुष आमच्याबरोबर डाकघरात आले. एक विलक्षण तेज होतं त्यांच्या चेहऱ्यावर. भीतीची एक रेख देखील नव्हती. डाकघर सील्ड असल्यामुळे आम्ही तुटक्या खिडकीतून आत प्रवेश केला होता. आता अंधार पडायला चालू झाला होता, पण तिथे खुंटीला अडकवलेल्या एका बुरख्याने लक्ष वेधलं. क्षणात संशयाची सुई टीचरवरून सलीमच्या नातेवाईकावर फिरली. आता आम्ही फक्त वाट पाहत होतो ते तिथे तिच्या येण्याची. ते दिव्य पुरुष अंधारात ध्यान लावून बसले. आमची नजर त्या रूमवर खेळलेली होती. ताईत आणि लॉकेटची जादू टीचरवर चालली असं जे आम्ही समजत होतो ते खरं नव्हतं, कारण टीचर हडळ नव्हती. म्हणजे ताईत आणि लॉकेटचा असर तिच्यावर होईल काय हे आम्हा कुणालाच माहीत नव्हतं. काही वेळात गुडूप अंधार झाला आणि ती रूम हळूहळू प्रकाशमान झाली. ज्या वेळी ती रूम अशी प्रकाशमान होताना पाहिली होती त्यावेळी आम्ही एक मित्र गमावला होता. यावेळी कुणालाही गमवायच्या मनस्थितीत नव्हतो. अभिषेक, ये बाळीकडे. तोच ओळखीचा आवाज कानावर पडला. तो मोहक आवाज ज्यानंतर कुणीही तिच्या वशमध्ये होत होतं. अभिषेक मंत्रमुग्ध होऊन उभा राहिला नव्हता. म्हणजे ताईत आणि लॉकेट्सने काम केलं होतं. अर्धी बाजी जिंकल्यात जमा होती. तोवर तिकडे शंकराच्या देवळातले बाकीचे पुजारी डाकघराच्या बाहेर गावातल्या लोकांबरोबर येऊन ठेपले. गाववाल्यांच्या हाती मशाली होत्या आणि त्यांच्या बोलण्याचा आवाज आम्हाला आतपर्यंत येऊ लागला होता. अभिषेक बाळा, माझ्याकडे ये इकडे. यावेळी आवाज थोडा रागीट झाला होता. ती हडळ नक्कीच लोकांच्या आवाजाने चवताळली असणार. त्यात अभिषेक वश होत नाही हे पाहून ती बेचैन झाली होती. शेवटी तिने प्रेमळ आवाज सोडला. अभिषेकच्या नावाने जोरात किंचाळत ती आपल्या अकराळ विक्राळ रूपात हवेत तरंगत आमच्या समोर आली. माझे जागेवरच श्वास रोखले गेले. तिने रूप बदलत पहिला त्या सलीमच्या नातेवाईकाचं रूप घेतलं. त्याच्यानंतर ते रूप बदलून कामवालीचं रूप घेतलं आणि त्यानंतर ती स्वतःच्या रूपात अवतरली. माझे पाय लटपटू लागले. पॅन्टमध्ये एक नंबर कधी झाली कळलंच नाही. त्या दिव्य पुरुषाने आमच्या समोर उभे राहून त्रिशूळ तिच्यावर रोखून मंत्रोच्चार सुरू केले. ते ऐकताच बाहेरच्या पुजाऱ्यांनीही जोरात मंत्रोच्चार सुरू केले. आम्ही पाहिले की ती हलू शकत नव्हती. आता पुढचं काम माझं होतं. याच क्षणासाठी मी इतके महिने स्वतःला तयार केलं होतं. तरीही कधी नाही तेवढा घाबरलो. पण आता हे सगळं संपवणं भाग होतं. मी कसाबसा त्या हडळीच्या मागे गेलो. खिशातून कात्री काढली आणि तिची वेणी कापू लागलो. नीटसं आठवत नाही, पण 3-4 वेळा कात्री खाली पडली होती नक्की. तिचा भयानक आक्रोश ऐकून गाववाले दरवाजा तोडून आत आले. एक भयानक हडळ हवेत तरंगताना मी तिचे केस कापत असल्याचं दृश्य पाहून अचंबित झाले होते. एकदाची वेणी कापून झाली. ती वेणी घेऊन मी गाववाल्यांकडे पळालो. मशाल घेतली
आणि आग लावून दिली वेणीला. वेणी जळताच ती हळद सुद्धा जळू लागली. त्वरित आम्ही सगळे बाहेर आलो. 2 मुलांना खाणाऱ्या हळदीला पाहून लोक चवताळले होते. त्यांनी काही विचार न करता सरळ डाकघरालाच आग लावून दिली. 2 दिवसांपर्यंत ते डाकघर जळत होतं. माझी पूर्ण गावाने वाहवा केली, पण आईबाबांना वेगळ्याच भीतीने ग्रासलं होतं. बाबांनी तडकाफडकी बदलीचा अर्ज जमा केला. आता आमची पॅकिंग परत चालू झाली होती, एका नवीन ठिकाणी जाण्यासाठी, जिथे आम्ही शांतपणे राहू शकू. पण नशिबाने जे लिहिलेलं असतं ते होऊनच राहतं. पाहूयात काय आहे नशिबात ते. कशी वाटली मग गोष्ट? आशा करतो की आवडली असेल, आणि नाही आवडली असेल तरी मला सांगा कमेंट करून. लाईक आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब अशासाठी की 28 भाग आहेत या पुस्तकात आणि त्याचे 28 व्हिडिओ बनतील. त्यामुळे जर तुम्हाला पुढच्या गोष्टी ऐकायच्या असतील तर सबस्क्राईब कराल तर नोटिफिकेशन पण मिळेल तुम्हाला आणि ऐकायला मिळतील. मी बहुतेक प्रत्येक रविवारी अपलोड करीन. तर भेटूया पुढच्या भागात. पुढच्या भागामध्ये एक असं भूत आहे ज्याला लोक विकत घेतात, जे विकत मिळतं. काही फायदे होतात त्याचे, काही तोटेही आहेत. आणि काय घडलं हे असं भूत विकत घेऊन त्याचीच गोष्ट आहे पुढच्या भागात. नक्की ऐका.